निधन झालेलं आहे आणि त्यांचा आज 13वा दिवस आहे आणि त्या 13व्या दिवसाच्या ज्या काही विधी असतात, विधीला लागणारा खर्च, हा खर्च टाळून गावातील शाळेविषयी आस्था असल्याने त्यांचे दोन्ही चिरंजीव स्वर्गीय गणाबाई काशीनाथ पाडे यांचे दोन्ही चिरंजीव यांनी आपल्या शाळेला प्रत्येक वर्गासाठी चांगल्या प्रकारचे बोर्ड आणि विद्यार्थ्यांसाठी खाऊचं वाटप या ठिकाणी करणार आहेत. खरोखरच गावासाठी अभिमान वाटावा अशा प्रकारचा हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणजेच मोतीराम पाडे आणि अण्णासाहेब पाडे यांना घडवण्यामध्ये त्यांच्या मातोश्रीचा सिंहाचा वाटा आहे. हे दोन्ही मुलं लहान असतानाच त्यांचे वडील स्वर्गवासी झाले आणि त्यांच्या आईनं त्यांच्यावर अतिशय योग्य प्रकारे संस्कार करून त्यांना लहानाचं मोठं केलेलं आहे आणि त्या आईने दिलेली संस्काराची शिदोरी च्या बळावरच ते आज पुणे आणि औरंगाबाद या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सेटल आहेत. आणि मग आपल्या आईच्या मृत्यूनंतर शैक्षणिक त्यांची असणारी आस्था यामधून त्यांनी आपल्या शाळेला भेट दिलेली आहे. त्याबद्दल त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्यासाठी ते भेट घेऊन त्यांच्या घरातील मोतीराम काशीनाथ पाडे, अण्णासाहेब पाडे, डॉक्टर स्नेहा मोतीराम पाडे, डॉक्टर स्मिता पाडे आणि कुलदीप पाडे, तसेच गावातील उपसरपंच आणि इतर सर्व शैक्षणिक शिक्षणप्रेमी नागरिक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. त्यांचंही आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करूया. प्रथमतः त्यांनी आपल्या या शाळेला बोर्ड आणि खाऊचं वाटप केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा आपण पुष्प देऊन आपण त्यांच्या कुटुंबियांचं स्वागत करणार आहोत. मी गडकर सर यांना विनंती करतो की मोतीराम काशीनाथ पाडे यांचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर त्यांचे दुसरे चिरंजीव अण्णासाहेब पाडे यांचं स्वागत शाळेतील शिक्षक शिंगरवाड सर हे करतील. यानंतर आपल्या आजीच्या संस्कारातून वाढलेल्या दोन्ही नाती आज त्या डॉक्टर आहेत. स्नेहा आणि स्मिता या दोघींचं स्वागत शाळेतील शिक्षिका कंदे मॅडम करतील.
यानंतर नातू कुलदीप पाडे यांचं स्वागत हा? आणि संदीप पाडे, कुलदीप आणि संदीप या पुढे. माझी अशी विनंती आहे, सर्व सरांचं स्वागत आमचे गावात मंडळी करते. स्वागतानंतर गावातील सर्व उपस्थित शिक्षणप्रेमी नागरिकांचं मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर स्वर्गीय जनाबाई पाडे यांचे चिरंजीव मोतीराम पाडे या ठिकाणी आपल्याला त्यांचे विचार मांडणार आहेत. आपण शांतपणे ऐकून घ्या. सर्वप्रथम मी माझ्या आईला वंदन करतो आणि पिंपरीतील आपली जिल्हा परिषद शाळा आणि पिंपरी गावातील दानशूर व्यक्तीने आपल्या पिंपरी गावातल्या शाळेसाठी जे मोठं कार्य केलं आहे त्यांचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो. दानशूर गावाबरोबरच पिंपरीची शाळा जी आहे ती आदर्श शाळा अशी गणली गेलेली आहे असं मला परवा मी शिंदे सरांना भेटलो त्यावेळेस मी शिंदे सरांशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितले की आपल्या गावातली शाळा एक आदर्श शाळेमध्ये आपला नंबर आलेला आहे. त्याच्यानंतर आता सरांसमोर बोलताना हे आम्हाला काही प्रॅक्टिस नाही, थोडंफार चुका होतात तर थोडं म्हणजे समजून घ्या. माझ्या आईचं एक अल्पशा आजाराने 27 तारखेला निधन झालं आणि आम्ही गावी आल्यानंतर एक असं लक्षात आलं की आपण जे काही विधी करतो, काही कार्यक्रम करतोय त्या कार्यक्रमाला थोडीशी बगल देऊन प्रत्येकाच्या भावना त्या कार्यक्रमात आहेत तर ठीक आहे की थोडंसं कुटुंबाला चर्चा केली, कुटुंबाशी चर्चा केली की आपण शाळेसाठी काहीतरी देऊया. मग त्याच्यातलं हे करून आम्ही ठरवलं की आपण शाळेला काहीतरी देऊया. आणि मी शिंदे सरांना भेटायला आलो तर शिंदे सर म्हणले की आमच्याकडं तर आहे, तुमचं गाव म्हणले खूप समृद्ध आहे, मागल ते आम्हाला देतात म्हणले आणि थोडं म्हणले आम्हाला फक्त शाळेचे बोर्ड जे आहेत त्या बोर्डची आवश्यकता आहे. तर म्हणलं ठीक आहे सर, म्हणून मला बोर्ड देतो म्हणलं. जी गाव जी मोठ्या प्रमाणात मदत करत आहे त्याच्यामध्ये माझी अगदी छोटीशी ही मदत आहे. अशी बोर्ड मी शाळेला भेट देत आहे. त्याच्यानंतर आता मुलांच्या पुढे दोनच शब्द बोलतो, जास्त बोलणार नाही, की हे मुलं आहेत हे भवितव्यातले कोणी कुठल्या क्षेत्रात चमकेल आणि हे मुलं ह्या मुली त्या अगदी चांदण्यासारख्या ते कुठंतरी ह्या चमकल्या जाव्यात असं हे आपल्या सरांचं एक मत असतं की भवितव्यात हे मुलं कुठेतरी जावेत, मोठे व्हावेत यासाठी आपले सर आणि आमचे गुरुजी. तर आमच्या लहानपणी सर पण त्यांच्या लहानपणी आपण गुरुजीच असं शब्द आम्ही वापरत होतो. पण ठीक आहे, जसा काळ बदलत गेला आहे तसे शब्दही बदलत गेले तर सर तुमच्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. सरांचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा असतो. मुलांनी अभ्यास करणं हे आता गरजेचं आहे. आता स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेच्या युगामध्ये जरी असेल, शासन काही देत असेल, आरक्षणाचा विषय असेल, कशाचा जरी विषय असेल तरी अभ्यासाशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय फळ नाही. स्पर्धा ही खूप मोठ्या प्रकारची आहे. आपण भवितव्यात मोठे होतात. आता महत्त्वाची समस्या जी आहे ती पर्यावरण आहे. पर्यावरणासंबंधी आपण सर्वांनी आता थोडीशी काळजी करणं गरजेचं आहे. परिवार म्हणजे आपण ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस प्रत्येक गोष्ट स्वच्छता असेल, मोठा प्रश्न पाण्याचा आहे, पाण्याचा जो अपव्यय होतो या तो पण सर्व मुलांनी कसं की आपण जर लहान मुलांनी घरी सांगितलं किंवा पाण्याचा अपव्यय होतोय, ठीक आहे, पिंपरीमध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून माझे मित्र आमचे नानासाहेब पाडे आहेत, हे खूप मोठं कार्य गावामध्ये करतात.
पण ही पाणी समस्या असेल, पर्यावरण असेल, ह्या संबंधी ही लहान मुलंच घरच्या पालकांना सांगू शकतात आणि पालक बी थोड्या प्रमाणात मुलांनी सांगितलंय असं ते ऐकत असतात. तर अशा प्रकारची आपली शाळा. मी माझं लहानपण अगदी ठराविक काळ माझा ह्या गावामध्ये गेला, माझ्या गावामध्ये, मूळ गावामध्ये. मी या शाळेत असेल का नसेल मला माहीत नाही, पण माझी मोठी बहीण मंडूबाई थोरात म्हणून आहे, ती ह्या शाळेत शिकलेली आहे. मग तीच इमारत बहुतेक ही आहे असं मलाही समजलं. तर मग त्याप्रमाणे आणि माझ्यावर माझ्या आईनं जसे संस्कार केलेत तसे आमचे गावातले काही मंडळी आहेत ते आहेत. आईला माझ्या 4 भाऊ होते, त्याचे त्या भावांचे माझ्या मामाचे पण माझ्या ह्याच्यावर खूप मोठे संस्कार आहेत. त्याच्यातले एक माझे मामा जे आहेत एस टी महामंडळामध्ये आत्ताच रिटायर झाले, सेवानिवृत्त झालेले आहेत. ते पण मुद्दाम शाळेत म्हणले अरे असं येतं म्हणले, मीही येतो म्हणले, म्हणून ते काल मुक्कामी थांबले आणि तेही स्वतः हजर राहिले. गावातली बरीचशी मंडळी आहे, आमचे काही बंधू इथं गावचे साधारण प्रथम नागरिक कुलकर्णी आहेत, ते काही अद्याप आलेले नाहीत, पण उपसरपंच सुग्रीव पाडे आणि सर्वांनी मिळून एक असा एक कार्यक्रम झालेला आहे. तर मी माझं मनोगत थांबवतो आणि ते बोर्ड आपण एक प्रायोगिक तत्वावरती एक सरांकडे आपण देऊया. आपल्यासमोर विचारू. जनाबाई पाडे यांचे दुःखद निधन होऊन आज 13 दिवस झाले आणि त्या शोकाकुल परिस्थितीमधून पाडे कुटुंब आज 13वा साजरा करत आहे आणि त्या 13व्याच्या निमित्तानं समाजामध्ये रूढी परंपरेनुसार ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या गोष्टी आज 13व्या निमित्त ते करत आहेत आणि आज आधुनिक युगानुसार आज शिक्षणाची गरज आहे आणि ही शिक्षणाची गरज त्यांच्या मोतीराम पाडे यांच्या लक्षात आली आणि त्यानुसार त्यांनी आज आपल्या शाळेला बोर्ड देण्याचं ठरवलं आणि ते बोर्ड घेऊन आज आपण या ठिकाणी आलो. गावकरी मोतीराम पाडे हे त्यांचं कुटुंब, त्यांच्या मुली, त्यांचे भाऊ हे सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित राहिले. परत मोतीराम बाप्पा यांची आई ते फार लहान असताना वडील वारले आणि वडील वारल्यानंतर त्यांच्या आईनं मोतीराम बाप्पा, सुनील पाडे आणि त्यांच्या मोठ्या बहीणबाई यांच्यावर चांगले संस्कार केले. त्यांना वडिलांचं आईचं दोन्ही प्रेम देऊन लहानाचं मोठं केलं आणि त्यांना समाजामध्ये उंच मानानं जगण्यासाठी मोलाचं शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले आणि ते दोन्ही त्यांचे मुलं आज चांगल्या शहरामध्ये आपलं जीवन संस्कृत पद्धतीनं चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं ते जगत आहेत. चांगली नोकरी मोतीराम बाप्पा पुण्यासारख्या ठिकाणी आपलं स्वतःचं नोकरी करत आहेत आणि आपलं कुटुंब त्या चांगल्या परिस्थितीमध्ये ते जगत आहेत. या ठिकाणी त्यांनी त्यांच्या आईला 2-3 वर्षापासनं आजारी अवस्थेमध्ये चांगलं सांभाळलं आणि त्यांना आज आपण या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबानं जे गावाच्या वतीनं किंवा त्यांच्या वतीनं आपल्या गावातल्या शाळेला जे सहकार्य केलं याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द. जनाबाई पाडे यांचे चिरंजीव त्यांनी आपल्यासमोर आपल्या आईने केलेले संस्कार आणि त्या संस्काराच्या शिदोरीतूनच आपलं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीनं घडलं असं त्यांनी आपल्या आईविषयी उद्गार व्यक्त केले. खरोखरच या जगामध्ये जन्मल्यानंतर पहिली गुरु जर कोण असेल तर ती आपली आई असते आणि ते आईचे संस्कार हे कायम स्मरणात राहणारे असतात आणि त्या संस्कारामधूनच मनुष्याची जडणघडण होत असते आणि त्या आईसाठी आपण म्हणतो डोंगराळ गेलेला जसं
सूर्य दिसत नाही आहे नाही. अगदी त्याचप्रमाणे आईविषयी असणारी कृतज्ञता त्यांनी या ठिकाणी शाळेला बोर्ड आणि खाऊचं वाटप करून त्यांनी व्यक्त केलेली आहे. या गावाचा खूप चांगला असा पायंडा पडत आहे. या ठिकाणी बरेच वाढदिवस गावातील जे युवक आहेत ते वाढदिवस या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे भेट देऊन साजरे करतात. गेल्याच वर्षी डॉक्टर पन्हाळकर यांनी शाळेसाठी खूप मोठं असं ग्रंथालय देऊन या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील विद्यार्थी की चॉकलेटचं वाटप न करता ते त्यांच्या पद्धतीनं 50 रुपयाचं किंवा 100 रुपयाचं पुस्तक ग्रंथालयाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट देतात. त्या निमित्तानं त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते, वाचनाची त्यांची आवड निर्माण होते. खरोखरच आणि गावाला तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या पिंपरी गावाचं नाव आहे की अतिशय कमी लोकसंख्या असलेलं गाव आणि जवळजवळ 5,55,000 असणारा जो शाळेसाठी लागणारा जो 10% लोकवाटा होता तो सगळ्यात अगोदर एवढा मोठा लोकवाटा आपल्या छोट्याशा गावातून गोळा झालेला आहे. आणि त्याचंच फलित म्हणून आज या ठिकाणी खूप मोठी इमारत उभी होत आहे की गावातील नागरिकांची शाळेविषयी असणारी आस्था, शिक्षणाची असणारी आवड यामधूनच खरोखर शाळेचा विकास होत असतो, गावाचा विकास होत असतो. शाळा ही एक प्रकारे विद्यार्थी घडवणारं मंदिर आहे. गावामध्ये देवाचं मंदिर आणि हे शैक्षणिक मंदिर या ठिकाणी दोन्ही मंदिरं या ठिकाणी आपण पवित्र मानतात. ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. जसं की आपलं जागृत हनुमानाचं देऊळ आहे त्याची आपले सर्व गावकरी निष्ठेने त्या ठिकाणी आदराने त्या पुढे नतमस्तक होतात, भरभरून मदत करतात. अगदी त्याचप्रमाणे हे आपलं शिक्षणाचं मंदिर शाळा या ठिकाणी पण सर्व गावकरी आपल्या आपल्या पद्धतीनं योग्य सहकार्य करतात आणि आपल्या या सहकार्य करत असलेल्या भावनेतूनच आम्हाला आमच्यासारख्या गुरुजींना पण या ठिकाणी काम करायला हुरूप येतो आणि त्यामधूनच आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढ्या पद्धतीनं आम्हाला चांगल्या प्रकारे शिक्षण देता येईल ते आम्ही शिक्षण देत असतो. आता तुम्हाला माहीत नाही की आपल्या गावामध्ये आपल्या शाळेमध्ये जवळजवळ फक्त 100 विद्यार्थी होते. गेल्या वर्षी पूर्ण जिल्हाभरामध्ये क्रीडा स्पर्धा होत्या तर आपल्या शाळेतील 100 पैकी 65 विद्यार्थी वेगवेगळ्या खेळामध्ये प्रथम द्वितीय आलेले आहेत. शिवाय आपल्या शाळेतील पूर्ण आता जिल्ह्यामध्ये किती शाळा आहेत प्राथमिकच्या जिल्हा परिषदच्या त्या सर्व शाळेमधून खो खो मध्ये आपल्या शाळेतले विद्यार्थी जिल्ह्याला पहिले आलेले आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये त्यांचा पुरस्कार झालेला आहे. त्याचप्रमाणे कुस्तीमध्ये आपल्या शाळेतील जिल्ह्यामध्ये पहिली विद्यार्थी आलेली आहे आणि त्यांचाही यथोचित सत्कार वेळोवेळी झालेला आहे. मग आपले विद्यार्थी पूर्ण केंद्रामधून असतील, बीटमधून असतील, तालुक्यामधून असतील किंवा जिल्ह्यामध्ये असतील वेगवेगळ्या ठिकाणी चमकत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या शैक्षणिक बाबीमध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही कसोशीने प्रयत्न करतो आणि आपण असंच वेळोवेळी सहकार्य करत राहा. आम्हाला या ठिकाणी खूप हुरूप येईल एवढं मी या ठिकाणी आणि आपण या शाळेसाठी मदत दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एक सांगायचं विसरून गेलं की शिंदे सरांचं आणि माझं बोलणं झालं होतं की 7वी स्कॉलरशिपमध्ये पाचवी स्कॉलरशिपला काही विद्यार्थी आहेत. तर पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये ज्यावेळेस माझ्या आईचं वर्षश्राद्ध येईल त्यावेळेस जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्कॉलरशिप मिळवेल, पास नाही, जो स्कॉलरशिप मिळवेल त्या मुलाला 1111 एक माझ्यातर्फे मी बक्षीस देईन. आपण सर्व क्रीडा क्षेत्रात तुमचं नाव आम्ही पण नेहमी व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही पाहतोय नेहमी की क्रीडा क्षेत्रात खो खो असेल, कबड्डी असेल, खूप तुम्ही अगदी चांगलं खेळताय. त्याबरोबर आपण ह्याच्यामध्ये एक स्कॉलरशिपमध्ये एकाबरोबर जास्त जरी मुलं आले, 1, 2, 3 जरी आले तरी आपण प्रत्येकाला 1111 रुपये देऊ. फक्त पास होईल त्याला नाही, जो स्कॉलरशिप मिळवेल त्याला. कारण का हे स्पर्धेचं युग आहे. मग सर तुम्हाला सांगतील किंवा स्पर्धेमध्ये जो
कळेल. समजा आपण लाईनला सगळेच उभे आहेत, बरोबर आहे की नाही? एका ठिकाणी आपण लाईनला उभे आहेत. तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा रनिंगची करताय, पळण्याची स्पर्धा करताय, ह्या टोकाला 10 लोक येतं, पण त्या टोकाला किती लोक जातील त्यालाच बक्षीस मिळतं. त्याचप्रमाणे आपण स्कॉलरशिपच्या मुलांना जे स्कॉलरशिप मिळवेल त्यांना 1111 रुपये पुढच्या वर्षी 2024 डिसेंबरमध्ये आपण देऊ. आणि आपल्या पिंपरीचे उपसरपंच असते सिंगरवाड सरांना एक बोर्ड देते. याच्यानंतर कार्यक्रम साधारण आता संपलेलाच आहे. म्हणजे वेळेचं भान ठेवून कसं मुलांनाही सरांनाही घेते. तर आता सर ती मुलांना खाऊचं वाटप करतील. सरांनी मुलांना खाऊचं वाटप करावं.